10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला 5 नंबरचा चॅप्टर आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। कोऑर्डिनेट ज्योमेट्री बघा, या चॅप्टर मध्ये तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला हा जो एक आहे या फॉर्म्युल्यावर जवळपास धडा अवलंबून आहे। एका फॉर्म्युल्यावर कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जरी प्रॉब्लेम असले तरी आपल्याला ते सगळं डिस्टन्स फॉर्म्युल्याचाच वापर करावा लागेल। म्हणून स्टार्टिंगला हेडिंग टाका डिस्टन्स फॉर्म्युला। बघा सगळेजण इकडे लक्ष द्या, काय आहे नेमकं डिस्टन्स फॉर्म्युला? 2 पॉइंट दिल्यानंतर डिस्टन्स काढता आला पाहिजे तुम्हाला। डिस्टन्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 माइनस x1 ब्रैकेट स्क्वायर प्लस y2 माइनस y1 ब्रैकेट स्क्वायर। काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला? स्क्वेअर रूट x2 माइनस x1 ब्रैकेट स्क्वायर प्लस y2 माइनस y1 ब्रैकेट स्क्वायर। आता तुम्हाला 2 पॉइंट दिलेले असतात। ए पॉइंट मध्ये जे कोऑर्डिनेट असतात त्याला x1 y1 म्हणा आणि दुसरा पॉइंट दिलेला असतो त्याच्या कोऑर्डिनेटला म्हणा x2 y2। असे तुम्हाला 2 पॉइंट कोऑर्डिनेट्स दिलेले असतात। त्याच्यातल्या पहिल्या व्हॅल्यूला म्हणा x1, दुसऱ्या व्हॅल्यूला म्हणा y1। दुसऱ्या पॉइंट मध्ये x2 y2 म्हणा। आता ते एक गणित करून दाखवणार आहे मी तुम्हाला, मग लक्षात येईल। एवढा अगोदर लिहून घ्या आणि पेज नंबर 104 104 पेज नंबर वरलं सगळ्यात वरी एक्झाम्पल 1 म्हणून आहे सॉल्व्ड एक्झाम्पल, ते लिहून घ्या। झालं? झालं का? बघा इकडे सगळेजण एक बघा प्रॉब्लेम। या प्रॉब्लेमवर आधारित एक्सरसाइज आणि प्रॉब्लेम सेट मिळून 9 प्रॉब्लेम तुम्हाला करायचे। एक प्रॉब्लेम दाखव। आता हे धडे असेच आहेत, म्हणजे सगळे मी करून दाखवायची गरज नाही। एक टाइप शिकवलं की तुम्हाला गणित करता येतील। जे येना गेलंय ते मी करून दाखवतो। बघा आता का दिलंय, पी चे कोऑर्डिनेट का दिले सांगा? -1,1 आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स का दिले
5, -7. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की या पहिल्या पॉइंटला म्हणा x1 हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून लिहायचं आहे. लिहावा असा नियम नाही. तुम्हाला सुरुवातीलाच लागतंय, पुन्हा पुन्हा लागत नाही. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस परीक्षेत सोडणार ते लिहायची सुद्धा गरज पडत नाही. एवढी प्रॅक्टिस होते तुमची. हे दुसऱ्या पॉइंटला म्हणा x2 y2. 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं आहे तर लिहायची पद्धत कशी आहे बघा. डिस्टन्स ऑफ P, Q असं लिहायची पद्धत आहे. P, Q. मग तिथं वरी दिलेले पॉइंट जर A, B असतील तर डिस्टन्स ऑफ A, B. M, N असतील तर डिस्टन्स ऑफ M, N. फॉर्म्युला तोच कोणता? स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यात किमती ठेवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिन्हाचा गोंधळ होऊ देऊ नका. साईनचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे 2 साईन जवळ येणे, मग साईन वरून ठरते की त्याचं ॲडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन केल्यावर त्याला साईन कोणतं येतं, बिगरचं साईन येतं. हे सगळं 6वीत शिकलेलं आहे. एवढं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त काळजीपूर्वक केलं की येतंय. आता काही शिकू शकत नाही ते सगळं. बघा आता सांगा स्क्वेअर रूट. बघा मी मांडणी कशी करायला जरा सुटसुटीत लिहायचं सगळं तर चुकत नाही. सांगा बरं x2 5 मायनस फॉर्म्युल्यातलं x1 ची किंमत -1 आहे म्हणून परत एक ब्रॅकेट केलो, ब्रॅकेट क्लोज, होल ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहायला पाहिजे तुम्ही. कळालं का? आता हे 2 मायनस साईन कुठले आले? हे पहिलं मायनस हे फॉर्म्युल्यातलं मायनस आहे आणि हे दुसरं मायनस हे व्हॅल्यू मधलं मायनस आहे. म्हणून 2 मायनस जवळ आले. प्लस y2 -7 मायनस y1 1 ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं का? हा समजलं? इज इक्वल टू स्क्वेअर रूट. सांगा हे 5 मायनस इंटू मायनस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -7 -1 -8 स्क्वेअर. कारण मायनस मायनसचं ॲडिशन होत आहे. 5 + 1 6 स्क्वेअर प्लस -8 स्क्वेअर. 6 स्क्वेअर 36 आणि मायनसचा स्क्वेअर सुद्धा प्लसच येतो. -8 स्क्वेअर म्हणजे 64. डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट 100. 100चं स्क्वेअर रूट निघतंय ते किती आलं 10. जर समजा स्क्वेअर रूट निघणार गेला तर ते 9वीत शिकलेला 3rd चॅप्टर आहे बघा, त्याला मिक्सड. समजा स्क्वेअर रूट आलं 32. किती आलं 32. 32 कुणाचा स्क्वेअर आहे का? नाही. त्याला काय लिहायचं 16 × 2 आणि 16ला बाहेर काढायचं 4 होतंय. 4√2 येते. ते आता गणित करत करत प्रॅक्टिस होईल तुम्हाला. आलं का लक्षात? 50 आलंय तर का करता 25 × 2 25 बाहेर आलं 5√2. कळालं? गणित कळालं सगळ्याला? 5 पॉइंट इकडे बघा अगोदर. 5.1 मध्ये पहिल्यात किती आहेत 6. प्रॉब्लेम सेट मधल्या 6व्यात किती आहेत किती आहेत? सगळं सेम गणित आहेत का? आहेत का? सापडलं का प्रॉब्लेम सेट मधलं 6वं? आता याने 6व्या धड्यातलं प्रॉब्लेम सेट हुडकून आले.
प्रॉब्लेम सेट मधला 6वा म्हणल्याने ना प्रॉब्लेम सेट 6वा हुडकून आलाय. भूक लागली तुला? हा, सापडलं का? तर ते 3 त्याच्यातले 6 असे 9 गणित करायचं, पण आधी बोर्डावर लिहून घ्यायचं. फक्त 6व्यात प्रॉब्लेम सेट मधल्या 6व्यातलं 3रं गणित मराठी माध्यमाच्या आलं नाही. बाकीचे सगळ्यांनी केलेलं आहे. तुम्ही बी करा, लगेच कंप्लीट होते.